झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या विंड एनर्जी प्लांटमध्ये कॉपर चोरीसाठी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न कंपनीतीलच अधिकाऱ्याने केल्याचं तपासात उघड झालंय. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास काही संशयितांनी प्लांट परिसरात घुसून कॉपर चोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कंपनी प्रशासनाने निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत सुझलॉन कंपनीचे अधिकारी ब्रजेश कुमार मनीष द्विवेदी आणि ज्ञानेश्वर झुलाल पिंपळे या दोघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात निलेश पाटील, इक्बाल जॅकेट, घनश्याम उर्फ गणेश रवींद्र अहिरराव, विकास उर्फ विक्की गोकुळ मालचे, सुरेश जिभाऊ थोरात आणि मनोहर रोहिदास बागुल या आरोपींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. धुलिया जिले के निजामपुर पुलिस थाना क्षेत्र में कल 22 फरवरी 2026 को सुज़लॉन कंपनी के विंडमिल टावर में चोरी का प्रयास हुआ, जहां पर इसकी वारदात जब वहां के सिक्योरिटी हेड रमेश विट्ठल मोहिते को पता चली तो वो उनकी टीम के साथ वहां पे गए. वहां पे आरोपियों ने उनके ऊपर डंडे से हमला किया और वहां पे 78,000 की कॉपर केबल चोरी करके वहां से वो भाग गए. इस वारदात के वक्त वहां पे 2 आरोपियों को हिरासत में लिया गया है, जिनके नाम है ब्रजेश कुमार द्विवेदी और ज्ञानेश्वर पिंपले. ये दोनों आरोपी जो है वो सुज़लॉन के इंजीनियर पद ओहदे पर काम कर रहे हैं. इनको रात को अरेस्ट किया गया. आज माननीय न्यायालय में इनकी पेशी हुई, जिसमें इनकी 3 दिन पुलिस कस्टडी रिमांड मंजूर हुई है. बाकी जो आरोपी है उनकी तलाश जारी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी चाकूचा धाक दाखवत तसेच दगडफेक करीत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या सिक्युरिटी इन्चार्जवर हल्ला करण्यात आला असून ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास निजामपूर पोलीस करीत आहेत. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.